सर्वांना नमस्कार. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल आज तारीख आहे 14 एप्रिल 2026 आणि सर्वात आधी सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. सो बेसिकली आज आहे माननीय डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती म्हणजे वाढदिवस म्हणजे बर्थडे आणि खूप दिवसांपासून ह्या दिवसाची मी वाट बघत होती. खूप महत्त्वाचा दिवस आहे आज आमच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण सर्वांसाठी. तयाऱ्या तर किती दिवसांपासून चालू आहे, 2-3 महिने झाले. आमच्या तर तयाऱ्या काही थांबणारच नाही आहेत आणि मी तर आजही गेली होती मार्केटमध्ये हे ते काय ना काय, काय ना काय खरेदी करतच राहिली होती. तयाऱ्या अजून झालेल्या नाही आहेत बिलकुल. तर आता दुपारचे 3 वाजलेत. सर्व काही सेटअप करून वगैरे काय वेअर करायचं आहे, काय नाही आणि कसं काय सर्व काही डिसाईड करून आत्ता थोडासा रिलीफ मिळालेला आहे. तर संध्याकाळी मी जाणार आहे एका प्रोग्राममध्ये. एक इव्हेंट आहे. सो तिकडे जाणार आहे आणि खूप मज्जा येणार आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे त्यासाठी. सो बघूया पुढे काय-काय होते. आय एम सो एक्साइटेड. तर मी आता पुरी भाजी खाते खूप यम्मी दिसते पुरी भाजी मम्मीने बनवली आहे. खूप जास्त यम्मी आहे. चला खाऊयात फटाफट. तर प्रत्येक वेळेच्या परंपरेनुसार सर्व काही फॉलो करणे खूप गरजेचं आहे. म्हणजेच मनाच्या शांतीसाठी जसं की फेस पॅक लावणे, सगळ्या तयाऱ्या होणे, परफेक्ट दिसणं असं माझं इच्छा होती. म्हणजे परफेक्ट सगळ्यांची इच्छा असते परफेक्ट. तर एवढ्या मोठ्या सणाच्या दिवशी परफेक्ट दिसणं खूप महत्त्वाचं होतं. तर मी माझं ॲज मी 100% देण्याचा प्रयत्न करत होती. आणि 100% द्यायलाच पाहिजे कारण की एवढा मोठा दिवसही होता आज. तर मी खूप अगोदरच तयाऱ्या वगैरे करणं चालू केलं होतं. कारण की मला माहिती होतं की साडी वगैरे वेअर करायला खूप वेळ जाईल आणि मला बिलकुल लेट व्हायची इच्छा नव्हती प्रोग्राममध्ये. तर घरीच हेअर सेट करण्याचा मी डिसिजन घेतला कारण की पार्लरमध्ये जाऊन सेट करण्याचा बिलकुल वेळ नव्हता माझ्याकडे. कारण की दिवसभर शॉपिंग वगैरे केली मी. सकाळपासून उठून साऱ्या आवराआवर चालू होती आणि घाई गडबड प्लॅनिंग वगैरे चालू होतं. तर पार्लरमध्ये जायचा एवढा वेळ नाही मिळाला. ॲक्च्युली हे सगळं मी ॲड ऑन करते आहे. ह्या सर्वांसाठी पण टाईम नव्हता. पण ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग मी मेकअप करायला स्टार्ट घेतलं. ऑफ कॅमेरा मी मेकअप करत होती. मग मला कन्फ्यूज होत होतं की हे अप्लाय करू, ते अप्लाय करू. कारण की आधी मला साडी वेअर करून सगळं अप्लाय करायला हवं होतं. पण मग आता काय सांगायचं, मी आधी मेकअप केला. पण ठीक आहे, माझं डिसायडेड होतं. खूप साऱ्या साड्यांपैकी म्हणजे ह्या 2 साड्या म्हणजे मी खूप साऱ्या ऑप्शन्स ठेवले होते. असं नाही करायला पाहिजे. तर मग ह्या 2 साड्या सिलेक्ट केल्या आणि त्यापैकी मग मी पहिले ही वेअर केली. मग इथे मी कन्फ्यूजच दिसते की ही वेअर करू की नको, करू की नको. विचार करत होती की काय करू आणि मग ही पण छान वाटते, खूप सुंदर आहे. पण मग ॲट दी एंड मी दुसरी साडी वेअर केली आणि मग गजरा सगळ्यात इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट, माय फेवरेट. हे मग मी लावत होती आणि एकटी गजरा लावणे खूप मोठा टास्क आहे, सर्व मुलींना माहिती असेल. अँड देन मग मी हे चंद्रकोर वगैरे, नथ वगैरे वेअर केलं. मी ज्वेलरीज अप्लाय केली. मी पोहोचलेली आहे लोकेशनवर, जिकडे बुद्धविहार आहे. पोहोचलेली आहे. खूप सारी लोकं आलेली आहेत. तसं तर ॲज युज्युअल मी लेट झालीच होती. पण म्हणजे हे रात्रीचे 7 किंवा 8 वाजले असतील, तरीसुद्धा खूप जास्त गर्दी होती आणि रॅली अजून चालू होती. म्हणजे रॅली अजून लोकेशनवर पोहोचली नव्हती. पण इकडे नाश्ता वगैरे, चहा, पाणी, दर्शन वगैरे सगळं चालू होतं. सुंदर सजावट केलेली आहे विहाराची आणि खूप सुंदर बघा, तुम्ही बघू शकता मागे किती सुंदर वाटते. अजून मी वरती चाललेली आहे, डॅमवर आहे. सगळेजण फोटो वगैरे काढतायत.
खूप 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 सुंदर अशी सजावट केली होती. खूप मोठा विहार आहे हा आणि लाइटिंग्स वगैरे आणि खूप थंड थंड हवा येत होती आणि खूप प्रसन्न वाटत होतं. आता आम्ही इथे वेट करतो ध्यान केंद्रामध्ये प्रार्थना स्थळ आहे. तर आतमध्ये ऑलरेडी लोक गेलेली आहेत आणि आम्ही पण वेट करतोय. आमचा नंबर लागलेला आहे. मेरे को बहुत चालू आहे. ध्यान केंद्रामध्ये बिलकुल फोन वगैरे फोटोज अलाउड नव्हते कारण की तिकडे 10-10 मिनिटांचं खूप सुंदर ते लोक सेशन देत होती आणि खूप शांती वाटत होती. खूप चांगलं वाटलं मला. त्यानंतर मी आशीर्वाद घेतला बाबासाहेब आंबेडकरांचा. एंट्री झाली आम्ही किती आता जय भीम पप्पा. हाय मम्मी. जय भीम. हां जय भीम. चला. मग आम्ही सर्वांनी फोटोज वगैरे घेतल्या. मस्त मस्त आशीर्वाद घेतला. हां मम्मी सुंदर दिसतेस. कोणी घेतली साडी? गजरा कोणी लावलाय? काही लोक रॅलीमध्ये होती, त्याच्या रॅलीसोबत येत होते आणि काही इथे वेट करत होते रॅलीचा आगमनासाठी. हां हे घेता. कुपन 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 नाश्त्यामध्ये उपमा आणि नारळाची चटणी होती आणि खूप यम्मी होती. मग जे रात्रीचं जेवण आहे ते रात्री रॅली आल्यानंतर, रथ आल्यानंतर स्टार्ट होणार होतं. तर तोपर्यंत चहा आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या, फ्रूट्स, बिस्किट्स आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण आम्ही हे खाल्लं आणि खूप यम्मी होतं हे. और बस खाने वाला शॉपिंग. डॉक्टर आहे ना मूड यार आ जान दो जल्दी आ इधर टाइम मारो